नमस्कार, जय हिंद. मी पोलीस अंमलदार विलास चव्हाण, IT सेल पोलीस अधीक्षक कार्यालय बीड. EHRMS प्रणालीद्वारे प्रभारी अधिकारी यांच्याकडे आलेले अर्ज मंजूर व नामंजूर कसे करावे याविषयी माहिती सांगणार आहे. यासाठी माननीय प्रभारी अधिकारी साहेबांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेले कोणतेही वेब ब्राउझर ओपन करावे व वेब ब्राउझरमध्ये वेबसाईट टाकायची आहे. EHRMS.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे. ही वेबसाईट टाकून सर्च करावे. वेबसाईट टाकून सर्च केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी लॉग इन विथ परिचय या ऑप्शनवर टच करावे. लॉग इन विथ परिचय ऑप्शनवर टच केल्यानंतर पुढील एक पेज ओपन होईल. या ठिकाणी आपले मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाईप करायचे आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID टाईप केल्याच्यानंतर आय कन्सेंट टू परिचय या ऑप्शनवर राईट करून नेक्स्टवर क्लिक करावे. नेक्स्टवर टच केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. आपल्या मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाईप केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर टच करावे. नेक्स्ट या ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे प्रभारी अधिकारी यांचे लॉग इन होईल. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला होम पेज दिसेल. यामध्ये हे जे एम्प्लॉय हे जे ऑप्शन आहे यावर टच करावे. एम्प्लॉय म्हणजे आपले स्वतःचं हे होम पेज दिसेल. यामध्ये आपल्याला जर आपल्या पोलीस स्टेशनचे किंवा शाखेचे अंमलदार किंवा पोलीस अधिकारी यांचे आलेले रजेचे अर्ज पाहायचे असेल तर एम्प्लॉय या ऑप्शनवर टच करावे आणि रिपोर्टिंग ऑफिसर हे ऑप्शन निवड करावे. रिपोर्टिंग ऑफिसर हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर आपल्याकडे आलेल्या एकूण रिक्वेस्ट किती आहेत या ठिकाणी 1 नंबरला दिसेल टोटल रिक्वेस्ट, आणि आपण किती अर्ज मंजूर केले आहेत ते अप्रूव्ह रिक्वेस्टमध्ये दिसेल. आणि 3 नंबरचं जे ऑप्शन आहे पेंडिंग रिक्वेस्ट, या ठिकाणी आपल्याकडं सध्या पेंडिंग असलेले रजेचे अर्ज याविषयी माहिती दिसेल. यासाठी पेंडिंग रिक्वेस्ट या ऑप्शनवर टच करावे. पेंडिंग रिक्वेस्ट या ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे ज्यांचे रजेचे अर्ज आपल्याकडे पेंडिंग आहेत ते या ठिकाणी याप्रमाणे दिसेल. अधिकारी किंवा अंमलदार यांचे नाव अप्लाइड बाय या ऑप्शनमध्ये दिसेल. त्यांचा ईमेल ID दिसेल आणि त्यांचं पद दिसेल. ड्युरेशन म्हणजे रजेचा कालावधी आणि रजा किती दिवसाची आहे काउंटमध्ये दिसेल. आणि तो रजेचा अर्ज मंजूर करावायचा असेल तर हे जे निळ्या कलरमधील ॲक्शन हे नाव दिसत आहे यावर टच करून 2 नंबरचे ऑप्शन आहे अप्रूव्ह/रिजेक्ट यावर टच करायचे आहे. रजा मंजूर करायची असेल तर ऑलरेडी या ठिकाणी सिलेक्ट लिव्ह स्टेटस यामध्ये अप्रूव्ड सिलेक्ट असेल तिथे टच करावे. मंजूर करायचे असेल तर अप्रूव्ड हे सिलेक्ट करावे. नामंजूर करायचे असेल तर रिजेक्ट सिलेक्ट करावे. आणि इंटर रिजनमध्ये आपला रिमार्क द्यायचा आहे. प्रभारी अधिकारी यांनी रिमार्क द्यायचा आहे. मंजूर करायचे असेल तर मंजुरीचा रिमार्क आणि नामंजूर करायचा असेल तर नामंजुरीचा रिमार्क द्यायचा आहे. याप्रमाणे रिमार्क दिल्याच्या नंतर अपडेट या ऑप्शनवर टच करावे. अपडेट या ऑप्शनवर टच केल्यानंतर थोडा वेळ होईल आणि लगेच आपला जो अर्ज आलेला होता तो पेंडिंग रिक्वेस्ट यामधून निघून जाईल आणि अप्रूव्ड रिक्वेस्टमध्ये तो ऑटो ट्रान्सफर होईल. याप्रमाणे आपण आपल्याकडे आलेले रजेचे अर्ज मंजूर व नामंजूर करावायचे आहे. आपण आत्ता जो रजेचा अर्ज मंजूर केला याची माहिती पाहिजे असेल किंवा यापूर्वी रजेचे अर्ज मंजूर केले असेल त्याची माहिती पाहिजे असेल तर अप्रूव्ड रिक्वेस्ट या ऑप्शनवर टच केलं तर आपल्याला याप्रमाणे खाली थोडंसं स्क्रॉल होईल आणि या ठिकाणी आपण मंजूर केलेल्या रजेच्या अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल. याप्रमाणे प्रभारी अधिकारी यांनी EHRMS प्रणालीद्वारे रजेचे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करावे. जय हिंद, धन्यवाद.